हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्याबरोबर जी अभिनेत्री आहे तिने तारे जमीन पर या सिनेमामध्ये आमिर खान बरोबर काम केलं आहे आणि आता जवानमध्ये ती SRK बरोबर काम करायला सज्ज झाली आहे. सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय त्याच्यामुळे खूप उत्सुकता तर असेलच. गिरिजा आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू सो मच. बॉलिवूडमधले 2 खान तर झाले, आमिर खान आणि आता शाहरुख खान. सो बॉलिवूडमध्ये काम करणार खान बरोबरच हे ठरलंय असं काही आहे का? नाही नाही असं अजिबात नाही आहे. ॲक्च्युली इन्सिडेंटली माझा वाढदिवस आणि सलमान खानचा वाढदिवस एके दिवशीच असतो. तर आता अशा तिघांबरोबर कॉमनॅलिटीज झाल्यात. आता इतर काम करूया. पण खूप उत्सुकता आहे आणि खूप चर्चा रंगली आहे या सिनेमाची आणि काय पडद्यावर बघणार यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेतच. पण जेव्हा ठरलं की तू काम करतेस या सिनेमामध्ये सगळ्यात पहिले कोणाला सांगितली होतीस ही गोष्ट? माझ्या नवऱ्याला 2 कारणांसाठी. एक तर म्हणजे अर्थातच खूप मोठी गोष्ट होती तेव्हा, त्यामुळे असं काहीतरी इतकं मेजर घडलं की पहिला फोन त्याला, मग आईला, असं मी करतेच. पण दुसरी गोष्ट त्याला सांगण्यात मागचं कारण असं होतं की आमच्या दोघांचा आवडता डिरेक्टर आहे ॲक्टी. सो आम्ही अगदी काहीच दिवसांपूर्वी माझ्या मुलाला कबीरला त्याची बिगिल नावाची फिल्म दाखवली होती ॲटलीची, आणि आम्ही त्याच्याबद्दल बोलतच होतो की काय मस्त, म्हणजे साऊथ मास आणि त्याची जी नर्व त्याला कळली आहे ते किती छान आहे आणि तो किती इंटरेस्टिंगली, तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक फील आहे, एक इमोशन आहे आणि तो किती ते छान कॅप्चर करतो, हे सगळं आम्ही बोलतच होतो. आणि हे घडलं. त्याच्यामुळे मी आधी त्याला फोन करून गेस काय झालं आहे असं करून त्याला सांगितलं. सो मी त्याला भेटायला जाणार होते हे नवऱ्याला माहीत होतं, पण फिल्म करीन हे तेव्हा ठरलं नव्हतं. सो ते जेव्हा फायनल ठरलं तेव्हा मी ते सगळ्यात पहिल्यांदा त्याला सांगितलं. पण मला असं कळलंय की तुझ्या ऑडिशनच्या मागे एक खास किस्सा आहे. ही भूमिका लिहिली गेली आहे तुझ्यासाठी. काय नेमकं घडलं होतं? विशेष करून गिरिजासाठी ही भूमिका लिहिली गेली आहे. काय नेमकं घडलं होतं तीच सांगेल आपल्याला. अगदी असं नाही आहे. बेसिकली मला एका वेगळ्या रोलसाठी ऑडिशनचा फोन आला होता, आणि ऑडिशनचा फोन येतो तेव्हा ते खूप डिटेल्स देत नाही. तुम्ही एकदा ऑडिशन दिल्यानंतर मग ते तुम्हाला काही काही गोष्टी सांगतात. सो एक मोठी फिल्म आहे, A-लिस्टर ॲक्टर आहे वगैरे वगैरे, असं बेसिक जे सांगतात तसं सांगितलं होतं. मी जाऊन ऑडिशन दिली आणि काही कारणास्तव तो रोल नाही, एक दुसरा रोल ट्राय करूया असा मला एक परत फोन आला की डिरेक्टरला असं वाटतं की तुला एका वेगळ्या रोलसाठी टेस्ट करावं. तर मी म्हटलं ठीक आहे, मग मी परत येते. मग कॉस्ट्यूम ब्रीफ बदलला, सगळंच बदललं. मग मी परत जाऊन दुसरी टेस्ट दिली. मग मला असा फोन आला की मला डिरेक्टरला तुला भेटायचं आहे. सो मी जाऊन डिरेक्टरला भेटले. तर तेव्हा तो मला असं म्हणाला की माझ्या चित्रपटामध्ये 5-6 मुली आहेत ज्यांचे फार इंटरेस्टिंग रोल्स आहेत. त्यातल्या मला 4 सापडल्या आहेत. 5वी आणि 6वी मी अजून शोधतोय. सो अजून माझं हे ठरलं नाही की 5च असतील का 6 असतील, कारण मी काहीतरी शोधतोय प्रत्येकात. तर 4 मुली मला अशा सापडल्या ज्यांच्यात मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं आहे. पण मला अजून 2 सापडल्या तर 2 नाही तर मग 1च, कारण तिचा रोल लिहिलेला आहे. तर ही जी 6वी मुलगी आहे तिचा ॲक्च्युली आत्तापर्यंत मी फारसा रोलच लिहिला नाही आहे. सो मी तिचा रोल आता लिहिणार आहे. ती मुलगी तू आहेस. तर तुला अशा सिच्युएशनमध्ये काम करायला आवडेल का, जेव्हा तुला आत्ता मी नाही काही सांगू शकत की तुझं स्क्रिप्टमध्ये नक्की काय कॉन्ट्रीब्युशन असेल, पण मी तुला हे सांगू शकतो की या 6 मुलींचा रोल इक्वली डिवायडेड आहे. म्हणजे त्यांना आत्ताच्या टाईमलाईनमध्ये त्यांना इक्वल गोष्टी आहेत करायला. सो आपण बघूया कसं पुढे होतं. सो मी लिहीन हे, मला तुझी ऑडिशन आवडली, मला तू फार इंटरेस्टिंग वाटलीस, तर आपण हे डेव्हलप करूया. तर मी त्याला म्हटलं की मला तुमचं काम खूप आवडतं, आणि तो बेसिकली मला म्हणाला डू यू ट्रस्ट मी, तुला असं ह्या स्टेजला हो म्हणायला आवडेल का, कारण मी तुला स्क्रिप्ट देऊ शकत नाही आत्ता, कारण टेक्निकली तुझा रोलच नाही आहे त्याच्यामध्ये. सो तुला अशा स्टेजला हो म्हणायला आवडेल का. तर मी त्याला म्हटलं की तुम्ही मला हे ऑनेस्टली सांगितलं हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतं, आणि असं किती वेळा होतं की मला भेटल्यानंतर, माझ्याशी बोलल्यानंतर माझ्यासाठी म्हणून काहीतरी लिहिलं जाईल. सो इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी, आणि अर्थातच मला आय वुड लव्ह टू बी पार्ट ऑफ दिस, जे काही असेल, स्मॉल बिग पार्ट वॉट एव्हर इट इज. आणि आय एम सो ग्लॅड की मी तेव्हा तसा विचार केला, आणि असं नको की अरे बापरे मग काय मिळेल आपल्याला, काही करायला मिळणार की नाही, असा विचार करून मी बॅकआउट नाही झालेच नसते. पण तरी एक विचार डोक्यात येऊन जातो की नक्की आपल्याला माहीतच नाही आहे, हां, तर नक्की साईन अप कशासाठी करतो आहे आपण, असा जो विचार असतो की अननोनचं जे एक भीती असते, तर ती न वाटता मी त्याच दिवशी त्याला असं सांगितलं की आय ट्रस्ट यू, आणि आय हॅव सीन युअर वर्क अँड आय हॅव बीन अ फॅन ऑफ युअर वर्क. तर आपण करूया काम, लेट्स सी काय निघतं ह्या त्याच्यातून. आणि
अँड देन द फिल्म हॅपन्ड. पण कलाकार म्हणून हेच एक चॅलेंज असेल ना, युजली जेव्हा आपण रिडिंगसाठी जातो किंवा ऑडिशनसाठी जातो, एक स्क्रिप्ट मिळते आपल्याला, पण जेव्हा ऑडिशनला गेल्यावरच कळतं की आता लिहिली जाणार आहे. सो कलाकार म्हणून हे खूप भारी आणि एक छान आपण एक्सेप्ट करू शकतो असं चॅलेंज. अगदी मला खूप मस्त वाटलं की एक तर त्यांनी ऑनेस्टली मला हे सगळं सांगितलं आणि त्यांनी मला हेही सांगितलं की आय नीड यू टू ट्रस्ट मी काहीतरी चांगलं लिहीन, मी काहीतरी तुला छान प्रेझेंट करीन, हे त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मला खूप छानच वाटलं आणि खूप भारी वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट आपण वेगवेगळ्या कारणांसाठी एक्सेप्ट करतो. यू आर ऑल्सो फ्रॉम द सेम इंडस्ट्री. आपण बऱ्याचशा अशा गोष्टी करतो ज्या फक्त सॅटिस्फॅक्शनसाठी करतो, बऱ्याचशा अशा गोष्टी करतो ज्या चांगले पैसे मिळणार आहेत म्हणूनही करतो. त्याचा वर्क एक्सपिरियन्स नेसेसरीली खूप चांगला नसेलही कदाचित. काही गोष्टी आपण फक्त त्या ऑन्सॉम्बलसाठी किंवा त्या प्रोजेक्टचा भाग होण्यासाठी करतो, काही प्रोजेक्ट्स रोलसाठी करतो, काही प्रोजेक्ट इतर कारणांसाठी करतो. सो माझ्यासाठी हा प्रोजेक्ट करण्यामागचं कारण फार महत्त्वाचं होतं आणि ते खूप क्लिअर होतं की मला ह्या इंटरेस्टिंग लोकांबरोबर काम करता येईल, या स्केलच्या चित्रपटाचा अनुभव घेता येईल. आपण हे इतके कोटींचा चित्रपट आणि या स्केलला शूट केलेला चित्रपट हे सगळं ऐकून असतो. ॲक्च्युअल त्या सेटअपचा भाग होणं आणि त्या स्केलवरती काम होताना अनुभवणं किंवा खूप लोकांना जेव्हा फेस कॅप्चर करतात, सो बेसिकली VFXसाठी बॉडी दुसऱ्या कोणाची तरी आणि फक्त तुमचा फेस कॅप्चर करतात, त्याची जी प्रक्रिया असते त्या सेटअपमध्ये जाणंच बऱ्याचशा लोकांना कधी मिळणार पण नाही कदाचित तो अनुभव. सो त्या विशेष कॅमेरावरती त्या सगळ्या सेटअपमध्ये शूट करणं, तिथे आपलं शूट होणं, माझ्यासाठी हा सगळाच फार विलक्षण अनुभव होता. सो माझं हे ठरलेलं होतं की ही फिल्म आपण ह्या अनुभवासाठी करायची, या सगळ्या गोष्टींना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स करता यावं म्हणून करायची. सो त्याची क्लॅरिटी असल्यामुळे मी ती सगळी प्रोसेस आणि ती सगळी जर्नी खूप एन्जॉय केली. म्हणजे 6 तू आता कॅरेक्टर्सबद्दल बोलत होतीस. एक मोठा कलाकार या सिनेमात असताना 6 अभिनेत्रींबद्दल सुद्धा बोललं जात आहे. आणि जर तू बातम्या वाचल्या असतील तर वुमन्स ऑफ जवान या टाईपच्या बातम्या होत आहेत आणि वुमन एम्पॉवरमेंट अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच प्रकारच्या हेडलाईन्स होत आहेत. सो एक मोठा स्टार असताना सुद्धा अभिनेत्रींबद्दल इतक्या छान बातम्या होणं, याकडे गिरिजा कसं बघ? अर्थातच खूप छान वाटतं आणि मला वाटतं या गोष्टीचं प्रेसिडेंट शाहरुख खाननी खूप आधीपासनं सुरू केलं होतं. त्यांनी त्याच्या चित्रपटांमध्ये त्याच्या नायिकेचं नाव त्याच्या आधी क्रेडिट्समध्ये दिलं जाईल हे अनेक वर्षांपूर्वीपासून सुरू केलं आहे. सो त्याच्या चित्रपटांमध्ये स्त्रियांच्या पात्रांना म्हणा किंवा पात्रांपेक्षा स्त्रियांना महत्त्व असतं. पात्र तर त्या गोष्टीवर अवलंबून असतं किंवा त्या गोष्टीत हिरोईन काय करते काय नाही करते त्यावर अवलंबून असतं. पण तो स्वतः खूप रिस्पेक्टफुल आहे या बाबतीत. तर अर्थातच फार भारी वाटतं. आणि मुळात ही गोष्ट बरीचशी बायकांच्या गोष्टींवरती आधारित आहे. म्हणजे पिलर्स या गोष्टीचे या मुली आणि इतर बायका आहेत चित्रपटातल्या. आणि टू बी अ पार्ट ऑफ अ फिल्म वेअर जवान आर्मी सो कॉल्ड इज ऑल विमेन, अर्थातच फारच भारी वाटतं. आणि आय होप अशा अजून फिल्म्स येतील आणि असं अजून ह्या पद्धतीने बघितलं जाईल. सो आय होप इट्स अ ग्रेट, आय वोंट से अ स्टार्ट बट आय होप इट्स अ ग्रेट ॲडिशन टू फिल्म्स दॅट आर विमेन सेंट्रिक. या सिनेमाच्या सेटवरचा शूटिंगचा पहिला दिवस कसा होता तुझा गिरिजा? काय काय बटरफ्लायन्स, चमक, एक्साइटमेंट म्हणा किंवा थोडंसं नर्वसनेस, नेमकं काय सुरू होतं? सो पहिला दिवस इन्सिडेंटली पुण्यात होता. हो, आणि मी आता पुण्यात राहत नाही पण मी अनेक वर्ष पुण्यात राहिले आणि पुण्यात आमचा पहिला दिवस होता शूटचा. आणि पहिलाच दिवस आमचा शूटचा मेट्रो स्टेशनवरती शूट होतं, त्यामुळे अगदी 1-1 किलोमीटर लांबपासनं बॅरिकेडिंग होतं, मोजक्याच गाड्या आत येऊ देत होते आणि मोठा तामझाम होता, खूप ज्युनियर्स, खूप मोठा क्राऊड आणि असं सगळं. सो पहिल्याच दिवशी ना एक आपण काय स्केलच्या चित्रपटात काम करणार आहोत ह्याचा अनुभव आला. अगदी बाहेरपर्यंत सिक्युरिटी आणि कोणीच कोणाला आत येऊ देत नाही आहे आणि खूप तामझाम आणि असं सगळं, त्यामुळे खूप मजा वाटत होती. खऱ्या अर्थानं पहिला दिवस जेव्हा मी शाहरुख खानला भेटले तो होता जेव्हा आम्ही मुंबईत परत आलो शूट करायला. आणि आम्ही पहिल्यांदा सेटवर आल्या त्यांनी आम्हा सगळ्या 6 मुलींना मिठी मारली आणि आमचा हात धरून थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फिल्म असं तो म्हणाला. तो क्षण मी विसरू शकत नाही, कारण मला असं एक्सपेक्टेड नव्हतं की तो असं आल्या आम्हाला एक वेलकम करेल. किंवा मला असं वाटत होतं की आम्ही जसं काम सुरू होतं, को ॲक्टर्स असतात, हॅलो म्हणतो आपण, काम करतो, पण तो
प्रत्येकीकडे येऊन ही गेव अस अ हग आणि ही सेड थँक्यू फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फिल्म. सो दॅट वॉज व्हेरी स्पेशल. आणि तिथून पुढे मग आता असं झालं ना, कारण की इतकं शूट केलं ना 2 वर्ष, की मला असा पहिला दिवस दुसरा दिवस असं आठवावं लागतं आहे, कारण खूप शूट केलं आहे आम्ही. मग आम्ही 45 दिवस जवळपास चेन्नईत होतो. तिथे आम्ही शूट पण करत होतो आणि आम्ही सगळ्या पोरी राहत पण होतो, त्यामुळे आम्ही वेगळा दंगा केला तिकडे. सो असं खूप 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 मेमरीज आहेत या सेटवरच्या. गन वगैरे घेऊन तर तू दिसतेस, त्या पलीकडे डान्स सुद्धा जोरदार आणि दमदार झालाय. सो या दोन्ही एक्सपिरियन्स बद्दल जर विचारायचं झालं तर कोणता एक्सपिरियन्स जास्त थकवणारा होता? आता डान्स कसं आहे, आम्ही एकदा सलग 6 दिवस नाचत होतो आणि 750 मुली आहेत त्या गाण्यामध्ये ॲज डान्सर्स आणि ज्युनियर्स. सो त्या सगळ्या एकत्र नाचायच्या धूळ उडवून. त्यामुळे तिकडे एका पॉईंट नंतर आम्हाला नक्की शरीराचा कुठला भाग दुखतो हे डोक्यात कळतही नव्हतं, इतके दमलो होतो आम्ही. पण कौतुकाची गोष्ट ही की आमच्या सगळ्यांबरोबर तितकाच पॅशनेटली तोही नाचत होता. आणि तसा वयात फरक आहे ग, म्हणजे यू वुडंट इमॅजिन की तो इतक्या एनर्जीनी हे सगळं करेल, पण तो थकतच नाही बाई. काय किस मिट्टी का बनाय असं वाटतं मला. पण तो पूर्ण दिवस आमच्याबरोबर रिहर्सल्स करून, शूट करून, तेवढेच रिटेक्स करून, ते सगळं करून तो दुसऱ्या दिवशी परत तेवढ्याच एनर्जीची सेटवर हजर असायचा. आम्हीसुद्धा ऑफकोर्स. पण 6 दिवस शूट केल्यानंतर सगळ्यांची हाडं खिळखिळी व्हायला लागली होती, कारण खूप नाचलो आम्ही. आणि आत्ता जे गाणं बाहेर आलं आहे ते त्याचं शॉर्ट एडिट, त्याच्यापेक्षा मोठं गाणं आहे फिल्ममध्ये. अजून थोडं मोठं अजून नाचलो आहे आम्ही बेसिकली. तर आता फिल्ममध्ये जेव्हा ते गाणं येतं तेव्हा ते पूर्ण दिसेल, तर त्याच्यात अजून नाचलो आहे आम्ही. सो आम्ही 6 दिवस रोज दिवस रात्र नाचत होतो. तो तर विलक्षण अनुभव होता. पण त्या गन्सच्या हँडलिंगचं असं असतं ना, की त्या बऱ्याचशा गन्सना ना असे बाहेर येणारे काय काय पार्ट्स असतात. सो आम्ही ऑलमोस्ट बरीचशी फिल्म आम्हाला त्या मोठ्या गन्स अशा क्रॉस बॉडीला स्ट्रॅप्ड आहेत. सो मी गन्स धरून चाललो आहे किंवा गन्स लटकवलेले आहेत. सतत आर्म्ड आहोत आम्ही बऱ्यापैकी सगळ्या. तर त्याचं एक ते असं लॅच असतं लॉक करायचं, ते असं बाहेर येतं थोडंसं छोटंसं. सो ते इथे मांडीला लागून 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 आम्ही 6ही मुलींच्या 2 पायांवरती एका साईडला असे काळे निळे मार्क्स आले होते. सो आणि लक्षात नाही येत ना ते असं लागत असताना कुठे कुठे काहीतरी एका पॉईंटला सगळे तुझे भी आहे मुझे भी आहे असं करायला सगळ्यांच्या गन्स लागून लागून सगळ्या जखमा झाल्या होत्या. आणि असं खूप काय 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 झालं. पडझड झाली, लागलं, ॲक्शन सिक्वेन्सेसमध्ये डोका पडलं, हे झालं ते झालं, असं खूप काय काय झालं. सो मी पहिली पोस्ट जेव्हा ऑफिशियली जवानची शेअर केली होती तेव्हा मी असं लिहिलं होतं की ब्लड स्वेट अँड टिअर्स. आणि खरं आहे, आम्ही ब्लड स्वेट अँड टिअर्स खरंच दिलेलं आहे या फिल्मला, मीही आणि त्यांनीसुद्धा, बाकी सगळ्यांनीसुद्धा. तर असा एक्सपिरियन्स होता. सो मला नाही पिक करता येणार डान्स डिफिकल्ट का हे डिफिकल्ट. डान्स इंटेन्सिव्ह आणि 6 दिवसांचा होता, हे सततचं आणि खूप होतं. त्यामुळे आय थिंक दोन्ही इक्वली चॅलेंजिंग होतं. पण या सिनेमातली एखादी गोष्ट गिरिजा जी कायम तुझ्या लक्षात राहील किंवा ठेवशील तू आवर्जून, तर ती कोणती सांगशील? बापरे, अशा इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आम्ही जो सिक्वेन्स शूट करत होतो त्यात शाहरुख चा एक डायलॉग आणि एक मूव्हमेंट होती. त्याचा मास्टर मोठा शॉट, त्याचा क्लोजअप, असं काही काही शूट करून झालं होतं. एक त्याचा अजून एक्स्ट्रा एक अँगलचा शॉट आम्ही शूट करत होतो आणि तो एक काहीतरी बोलता बोलता येतो आणि तो काहीतरी एक मूव्हमेंट घेतो. तर त्यांनी ती एक लाईन आधी घेतली मूव्हमेंट, आणि मग मूव्हमेंट घेतल्या घेतल्या तो थांबला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या लाईनला मूव्हमेंट घेतली आहे. तर तो म्हणाला सॉरी 1 मोर फॉर मी. आणि मला वाटलं तो परत त्याच्या कामाला लागेल. तर आसपास बसलेल्या सगळ्या ज्युनियर आर्टिस्टना त्यांनी जेन्युइनली सॉरी म्हटलं की आय एम रिअली सॉरी 1 मोर फॉर मी, आय एम रिअली सॉरी गाईज. उशीर झाला होता, आम्ही खूप वेळ शूट करत होतो, थंडी होती तिकडे, त्याची ती बॉल्डवाला जो लोक आहे ना त्याच्यात. सो बेसिकली बॉल्ड कॅपच्या आतमध्ये आपले केस असतात ना, सो त्याच्यात घाम यायला लागतो वरतून सगळी बॉल्ड कॅप पॅक असल्यामुळे. सो खूप टेम्परेचर कमी करतात घाम येऊ नये, नाही तर ते फाटायला लागतं लेटेस्ट. आणि त्याला ते तितके दिवस रोज सगळं वागवायचं होतं, त्यामुळे त्याचंही काम सोपं होतं. सो आतमधून घाम यायला लागल्यावरती ते सगळं परत टचअप होणार, लोकांचा वेळ जाणार, त्यापेक्षा टेम्परेचर कमी असायचं. त्यामुळे आम्ही कुडकुडत असायचो त्याच सेटवरती. बाकी नंतर नॉर्मल टेम्परेचर्सला शूट केलं. तर बाकी सगळेचे बसले होते, ते पण फक्त टेकच्या वेळेला काहीतरी जॅकेटं बिकेटं लपवायचे इकडे तिकडे आणि बसलेले असायचे, नाही तर सगळे आपल्या शाली बिली ओढून. सो त्याला पण माहीत होतं की
इट्स नॉट इझी, द एन्व्हायरमेंट इज नॉट इझी राईट नाव. सो त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. त्या क्षणी मला असं झालं की म्हणजे खरं तर नॉर्मलीही कोणामुळे रिटेक झाला तर माफी मागायची काही फार मला गरज वाटत नाही. होतं हेच काम आहे, म्हणजे असं होऊ शकतं. त्यात हा म्हणजे कशाला ना माफी मागतोय, पण जेन्युनली आणि अजिबात त्यात नुसतं आपलं म्हणाला सॉरी म्हटलं असं नव्हतं. तो जेन्युनली म्हणाला आय एम रिअली सॉरी गाईज वन मोर फॉर मी. सो मला तो क्षण असा खूप नीट डोक्यात लक्षात राहील. अनदर थिंग विच वॉज व्हेरी क्यूट वॉज नयनताराला आमच्या फिल्मच्या शूटच्या दरम्यान ट्विन्स झाले, ज्याची न्यूज आपण कदाचित पाहिली असेल. तर तिची दोघंही पोरं ओयर आणि ओलगन हे दोघंही पहिल्यांदा सेटवर आमच्या फिल्मवर आली. सो त्या दोन्ही बाळांना मी बघितलं आणि मला माझ्यासाठी तो मोमेंट खूप क्यूट होता, कारण मी सुद्धा कधीतरी एका पॉईंटला माझ्या मुलाला पहिल्यांदा सेटवर घेऊन गेले होते. आपल्या मुलाने आपल्या कामाकडे कसं पाहावं किंवा तो कसा पाहतो किंवा त्याला काय वाटतं आपली आई ॲक्ट्रेस आहे, ही जी सगळी फिलिंग आहे ती मला खूप विलक्षण वाटते. आणि त्याबद्दल आमचं थोडंसं बोलणंही झालं आणि मला खूपच क्यूट वाटलं तो मोमेंट की ती आपल्या दोन्ही बाळांना सेटवर घेऊन आली होती. सो असे काही छोटे छोटे इन्स्टन्सेस आहेत. कबीर पहिल्यांदा जेव्हा सेटवर शाहरुखला भेटला माझा मुलगा, तोही फार इंटरेस्टिंग इन्सिडेंट आहे जो मला लक्षात राहील. तो बॉल्ड लुकमध्ये होता आणि एक सेकंड तो असा वळला आणि कबीर त्याच्याकडे पाहतच बसला. त्याला लक्षातच आलं नाही की हा शाहरुख खान आहे, कारण तो खूप वेगळा दिसत होता. आणि मग एक 4-5 सेकंदांनी त्याच्या लक्षात आलं तर त्याचा चेहरा असा माझ्यासमोर बदलला. सो तो एक क्षण आहे आणि असे खूप क्षण आहेत, पण हे काही अगदी खास लक्षात राहिलेले. हे फार ओव्हरवेल्मिंग आहे सगळं. आणि 7 तारीख म्हणजे अगदी उद्याच येतोय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला. काय सांगायला आवडेल आपल्या लाडक्या मराठी प्रेक्षकांना तुला या निमित्तानं? या चित्रपटात खूप काही आहे बघण्यासारखं. आय एम शुअर प्रत्येकाला आवडण्यासारखं काहीतरी आहे. या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग महाराष्ट्रात झालं आहे, मुंबईत झालं आहे, औरंगाबादला झालं आहे, इतर ठिकाणी झालं आहे, चेन्नईत पण थोडंसं झालं आहे, पण बहुतांश शूटिंग महाराष्ट्रात झालं आहे. आणि मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं की हा चित्रपट करंट सिनॅरिओवरती एक खूप चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन येतो आहे. तर आय रिअली होप लोकांनी चान्स द्यावा ह्याला आणि पाहावा, आणि आय होप तो लोकांना आवडेल. थँक्यू सो मच. इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा. रिलीजनंतर पुन्हा एकदा आपण गप्पा मारूया आणि अजूनही अनुभव ऐकायला आवडतील. ऑल द बेस्ट गिरिजा. थँक्यू सो मच. थँक्यू.